पाचोरा तालुक्यातील भोजे गावामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। अवैधपणे सुरू असलेल्या दारू विक्रीचा पर्दाफाश केलाय। पाचोरा तालुक्यातील भोजे गावामध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ छापा टाकलाय। पोलिसांनी छापामारी करून 17,775 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये 4,400 रुपये किमतीच्या 20 बॉटल मॅकडॉल, 975 रुपये किमतीच्या 5 बॉटल किंगफिशर बियर, 7,600 रुपये किमतीच्या 190 बॉटल सखू संत्रा आणि 4,800 रुपये किमतीच्या 120 बॉटल टँगो पंच देशी दारू समाविष्ट आहे। या कारवाईमध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या अधिकारी काझिम देशमुख, दीपक अहिरे, प्रतीक गाडे, मुकेश लोकरे, विकी इंगळे यांचा समावेश होता। आरोपी दीपक रतन भिसे वय वर्ष 35 याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या छापेमारीच्या ठिकाणी जाऊन सखोल तपास केलाय आणि मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। या कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले होते, तर मार्गदर्शक अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि पाचोरा उपविभागीय अधिकारी बापू रोहम यांच्या ताफ्यातून झाले। पोलीस हवालदार शांतीलाल पगारे पुढील तपास आता करतायत। भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।